स्वतःच्या जोरावर. ही कथा आहे आर्या नावाच्या मुलीची. मुंबईमध्ये राजदीप देशमुख नावाचा खूप मोठा उद्योगपती राहत होता. पैसा, बंगला, गाड्या, प्रतिष्ठा सगळं काही होतं. त्यांची एक लाडकी मुलगी होती, आर्या. घरात तिच्यावर खूप प्रेम होतं. एक दिवस कुटुंब मंदिरात गेलं होतं. गर्दीत अचानक आर्या हरवली. खूप शोध घेतला, पोलिसात तक्रार दिली, पण ती सापडली नाही. काही महिन्यानंतर त्यांना माहिती मिळाली की आर्या एका अनाथ आश्रमात आहे. पण त्यावेळेपर्यंत त्यांच्या आयुष्यात खूप बदल झाले होते. समाजात बदनामी होईल, मुलगी हरवली होती हे लोकांना कळेल या भीतीने त्यांनी तिला परत आणलं नाही. काही काळानंतर त्यांनी दुसरी मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव ठेवलं रिया. वर्षे गेली. अनाथ आश्रमात आर्या वाढत होती. तिथे एक वृद्ध आजी होती, शांता. त्यांनी आर्याला खूप प्रेम दिलं. त्यांनी तिला एकच गोष्ट शिकवली, कोणी आपलं असो वा नसो, स्वतःवर विश्वास ठेव. आर्या अभ्यासात खूप हुशार होती. परिस्थिती कठीण होती, पण ती कधी तक्रार करत नव्हती. दरम्यान देशमुख कुटुंब समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी एक दिवस अनाथ आश्रमात गेली. तिथे त्यांनी आर्याला ओळखलं आणि तिला परत घरी आणलं. पण हे प्रेमाने नव्हतं, फक्त समाजात इमेज चांगली दिसावी म्हणून. घरी आल्यावर आर्याला कळलं की तिच्या जागी आता रिया आहे. सगळं प्रेम, सगळं लक्ष रियावरच होतं. आर्याशी कोणी नीट बोलत नव्हतं. तिला घरात परकीसारखं वाटत होतं. कॉलेज सुरू झालं. आर्या अभ्यासात खूप मेहनत करत होती. पहिल्या वर्षी तिचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आला, पण रियाला कमी मार्क्स मिळाले. घरात विचारलं तेव्हा रियाने खोटं सांगितलं की तिला जास्त मार्क्स आले आहेत आणि आर्याचे कमी आहेत. आर्याने काहीच बोललं नाही. ती शांत राहिली. रोज तिला अपमान सहन करावा लागत होता. कोणी तिचं कौतुक करत नव्हतं. त्या रात्री तिला शांता आजी आणि अनाथ आश्रमाची आठवण येत होती. तिथे प्रेम होतं, इथे फक्त नावासाठी नातं होतं. आर्याने ठरवलं, मी कोणाकडूनही अपेक्षा ठेवणार नाही. माझं आयुष्य मी स्वतः बनवेन. ती दिवस रात्र अभ्यास करू लागली. पार्ट टाइम काम करून स्वतःचा खर्चही चालवत होती. अखेर निकाल लागला. संपूर्ण राज्यात आर्या पहिली आली. सगळीकडे तिची चर्चा सुरू झाली. न्यूज, सोशल मीडिया, कॉलेज सगळीकडे तिचं कौतुक होत होतं. देशमुख कुटुंबाला वाटलं, आता इंटरव्ह्यूमध्ये आर्या सांगेल की तिच्या कुटुंबाने तिला खूप मदत केली. त्यांनी मीडिया इंटरव्ह्यूला जाण्याची तयारीही केली. इंटरव्ह्यू सुरू झाला. पत्रकाराने विचारलं, तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील? आर्या थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, मी एका अनाथ आश्रमात वाढले. तिथल्या शांता आजीने मला शिकवलं की स्वतःवर विश्वास ठेव. मला आयुष्यात कोणी विशेष मदत केली नाही. जे काही मिळवलं ते माझ्या मेहनतीने. हे ऐकून सगळे थक्क झाले. मीडिया शोध घेतला आणि सत्य बाहेर आलं. आर्या ही त्या श्रीमंत देशमुख कुटुंबाची हरवलेली मुलगी होती. लोकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली. दरम्यान देशमुख कंपनीमध्ये मोठं नुकसान झालं. चुकीचे निर्णय, मार्केटमध्ये घसरण, कंपनी बंद पडली. राजदीप देशमुख यांना पदावरून काढण्यात आलं. शेअर्स विकले गेले. काही महिन्यात त्यांची परिस्थिती खूप वाईट झाली. ज्या कुटुंबाकडे कधी सगळं होतं ते आता संघर्ष करत होतं. दुसरीकडे आर्याने उच्च शिक्षण घेतलं. तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. काही वर्षांनी तिने स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली. तिची मेहनत, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वामुळे कंपनी वेगाने वाढली. काही वर्षात ती मोठी उद्योगपती बनली. एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये एक वृद्ध माणूस नोकरीसाठी आला. तो राजदीप देशमुख होता. क्षणभर दोघेही शांत राहिले. राजदीप यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, मी तुला ओळखलं नाही, स्वीकारलं नाही. आज मी सगळं गमावलं आहे. शक्य असेल तर मला माफ कर. आर्या काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, तुम्ही मला प्रेम दिलं नाही, पण आयुष्यानं मला एक मोठा धडा दिला. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. मी भूतकाळ विसरू शकत नाही, पण द्वेषही ठेवणार नाही. तिने त्यांना तिच्या कंपनीत एक साधी नोकरी दिली. त्या दिवशी आर्याने सिद्ध केलं, यश हे नात्यावर नाही, परिस्थितीवर नाही, तर मेहनत आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतं. कथेचा शेवट एका संवेदनशीलतेने होतो. ज्यांना आयुष्यात कोणी साथ देत नाही त्यांनी हार मानू नये. कारण कधीकधी देव आपल्याला एकटं ठेवतो, जेणेकरून आपण स्वतःची ताकद ओळखू शकू. धन्यवाद. अशाच नवीन कथेसाठी
चॅनलला लाईक शेअर आणि